श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 20 मार्च 2026 रोजी आपल्या सर्वांचे गुरु ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामी महाराजांच्या प्रकट दिन सप्ताहामध्ये तसंच प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे, जास्तीत जास्त सेवा करायची आहे. मग या सप्ताहामध्ये स्वामी महाराजांची कोणती सेवा करावी, कोणते स्तोत्र मंत्र पठण करावे, कोणती पारायण करावीत, प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींची पूजा कशी करावी, या दिवशी कोणती सेवा करावी, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. स्वामींचा प्रकट दिन आहे 20 मार्च रोजी. 14 मार्च रोजी स्वामी प्रकट दिनाचा सप्ताह सुरू होत आहे. या दिवशीपासून आपण सेवेला सुरुवात करू शकता. पण समजा आपल्याला 14 तारखेला सेवा सुरू करायला जमलं नाही तर मग काय करायचं? कुठल्याही दिवशी आपण या सेवेला सुरुवात करू शकता. ज्या दिवशी आपण हा व्हिडिओ बघाल अगदी त्या दिवशीपासून सेवेला सुरुवात करा. कारण एक लक्षात ठेवायचं, महाराजांची सेवा ही फक्त महाराजांच्या इच्छेने होत असते. आपल्या मनात आलं आपल्याला सेवा सुरू करायची, समजायचं ही महाराजांची इच्छा आहे. तर या सप्ताहामध्ये महाराजांची सर्वात आवडती आणि प्रभावी सेवा म्हणजेच महाराजांचं चरित्र, स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला जास्तीत जास्त पाठ करायचे आहेत. या सप्ताहामध्ये आपण या ग्रंथाचं जास्तीत जास्त पठण करावं. नित्यसेवेमध्ये आपल्यापैकी बरेच जण या ग्रंथाचे रोज 3 अध्याय वाचत असाल. छोटी पोथी आहे, 21 अध्यायांची पोथी आहे. एका बैठकीत साधारणतः 1.5 तासामध्ये 2 तासामध्ये एक पारायण म्हणजेच एक पाठ पूर्ण होतो. असे आपल्याला या सप्ताहामध्ये स्वामी प्रकट दिनापर्यंत 20 मार्चपर्यंत जेवढे जास्त होतील तेवढे पाठ आपल्याला करायचे आहेत. किती पाठ आपण करावेत? संकल्प करून किंवा संकल्प न करता या पोथीचे आपण 1, 5, 7, 11, 21 किंवा 108 पारायण 108 पाठ आपण करू शकता. संख्येला महत्त्व नाही तर मनोभावे पठणाला श्रवणाला महत्त्व आहे. संकल्प करून जर आपण सेवा केली लवकर कार्यसिद्धी होईल. ज्यांना शक्य होईल त्यांनी संकल्प करून सेवा करा. वाचनासाठी नियम कोणते? महत्त्वाचा एकच नियम आपण पाळायचा. या सप्ताहामध्ये आपण हे पठण करत असताना मांसाहार करू नका. आता वाचन कसं करायचं? 21 अध्यायाची पोथी आहे. एका बैठकीमध्ये एक पाठ अशा पद्धतीनं आपण वाचन करू शकता. ज्यांना शक्य नसेल त्यांनी थांबून दिवसभरामध्ये थोडे थोडे अध्यायाचं वाचन करून दिवसभरात आपण 1 किंवा 2 पाठ पूर्ण करू शकता. किंवा रोज जमतील तेवढे अध्यायाचं वाचन करून 2 किंवा 3 दिवसामध्ये आपण एक पारायण पूर्ण करू शकता. थोडक्यात स्वामीचरित्र पारायण पोथीला वाचनासाठी अध्याय वाचनासाठी कोणतीही अट नाही. रोज आपण जमतील तेवढ्या अध्यायाचं वाचन करा आणि पाठ पूर्ण करावेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण वाचन करू शकता. दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान फक्त वाचन करू नका. दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. एवढी वेळ सोडून दिवसभरात कधीही आपण वाचन करू शकता. सेवा सुरू करताना काय करायचं? या सप्ताहामध्ये 14 तारखेपासून 20 तारखेपर्यंत ज्या दिवशी जमेल त्या दिवशी आपण सेवेला सुरुवात करा. सेवेला सुरुवात करताना आपल्या देवघरासमोर बसायचं. शुद्ध तुपाचा दिवा लावायचं. दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. अग्निदेवतेचं स्मरण करा. देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती असेल गणपती बाप्पाचं स्मरण करायचं. या मूर्तीला आपण हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत. गणपती बाप्पाला विनंती करायची की माझं हे कार्य पूर्ण करून घे. दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा फोटो असेल फोटोला देखील गंध लावायचं, फुलं अर्पण करायची, महाराजांना नमन करायचं. त्यानंतर स्वामी चरित्र ही जी पोथी आहे पोथी चौरंगावरती ठेवा. पोथीला हळद कुंकू अक्षता व्हायच्या, फुलं व्हायची आणि पोथीचं पूजन करायचं. ज्यांना संकल्प करून वाचन करायचं असेल त्यांनी संकल्प करून वाचन करा. ज्यांना संकल्प नसेल करायचा, नाही केला तरी चालेल. मग संकल्प करायचा कसा? आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्या. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यायचं. महाराजांचं स्मरण करा. आपली एखादी इच्छा असेल ज्यासाठी आपण ही पारायण सेवा सुरू करणार असाल ती इच्छा बोलून दाखवावी आणि माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या अशी महाराजांच्या चरणी विनंती करायची. हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. हे पाणी झाडाला घाला, तुळशीला घालू नका. अशा पद्धतीनं साधी सोपी पूजा करून आपण आपल्या सेवेला सुरुवात करायची आणि वाचन सुरू करा. मग आपल्याला जमतील तसे अध्यायाचं वाचन करून पाठ पूर्ण करायचे. रोज आपल्याला अशा पद्धतीची पूजा करण्याची गरज नाही. पहिल्या दिवशी फक्त अशी पूजा करा. दुसऱ्या दिवशी रोज फक्त महाराजांचं स्मरण करायचं. पोथी वाचनाला सुरुवात करायची. 14 मार्च ते 20 मार्च या सप्ताहामध्ये जमेल तेवढे पाठ आपण पूर्ण करायचे. आणि 20 मार्च रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे. प्रकट दिनाच्या दिवशी विशेष पूजा आपल्याला आपल्या घरात करायची आहे. ती पूजा कशी करायची मी आपल्याला पुढे सांगणार आहे. ज्यांना जमेल त्यांनी प्रकट दिनाच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण ही जी सेवा करणार आहोत याचं छोटंसं उद्यापन करायचं. शक्यतो प्रकट दिनाच्या दिवशी करा. उद्यापन कसं करायचं?
या दिवशी महाराजांना गोड पदार्थाचा नैवेद्य करायचा, आरती करायची, एखादं मेहून म्हणजेच जोडपं जेवू घालायचं. हे शक्य नाही झालं तर एखाद्या सौवासणीची ओटी भरावी, तिचा मान सन्मान करायचा आणि जमेल तेवढं दान आपण करावं. अन्नदान करा किंवा मंदिरामध्ये दानदक्षिणा द्यावी. अशा अगदी साध्या पद्धतीनं आपण उद्यापन करा. उद्यापन आपण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा नंतर कधीही आपण हे उद्यापन करू शकता. स्वामी चरित्र सारामृत पारायणासोबतच आपण या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण करू शकता. नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं देखील पारायण करू शकता. नियम आपल्याला पाळावे लागतील. कोणते नियम पाळायचे, पूजा मांडणी कशी करायची, रोज किती अध्याय वाचायचे, या संबंधित सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. आपण ते बघून त्या पद्धतीनं पारायण करा. तसंच संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं मी वाचन केलं आहे, ते ऐकून सोबत पठण करा. आता आपण बघूया स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण पूजा कशी करावी. प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या घरातील स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती अभिषेक करणं गरजेचं आहे. अभिषेकाचा संपूर्ण विधी मंत्रासह आपण आता करणार आहोत. या पद्धतीनं आपण प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये महाराजांची मूर्ती किंवा फोटोवरती अभिषेक करा. ज्यांनी नवीन मूर्ती आणली असेल किंवा नवीन फोटो आणला असेल, ज्यांना प्राणप्रतिष्ठापना करायची असेल, अगदी याच पद्धतीनं पूजा आपण करा. म्हणजे आपल्या घरामध्ये महाराजांची जी मूर्ती असेल तिची प्राणप्रतिष्ठापना होईल. प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा, आपली देवपूजा आधी करून घ्यायची, घर सगळं स्वच्छ करावं, देवघराजवळची जागा स्वच्छ करा. जागा असेल तर आपण वेगळी पूजा मांडावी, नसेल तर देवघरातच आहे त्याच ठिकाणी आपण पूजा करावी. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या. दिव्याला हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हायचं. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची. गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्या, मूर्ती नसेल सुपारी घ्यावी. शुद्ध पाण्यानं, त्यानंतर पंचामृतानं, पुन्हा शुद्ध पाण्यानं गणपती बाप्पाला स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः स्नानम समर्पयामी. गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. आपल्या उजव्या हाताला बाप्पाची मूर्ती स्थापन करायची. थोडंसं अक्षता ठेवा आसन म्हणून, त्यावरती मूर्ती ठेवून द्या. बाप्पाला गंधाक्षता फुलं अर्पण करा. ओम श्री महागणपतये नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा. ओम श्री महागणपतये नमः नैवेद्यम समर्पयामी. ही झाली बाप्पाची पूजा. यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती असेल आपल्याकडे, मूर्ती तामणामध्ये घ्यायची. आता आपण मूर्तीवरती अभिषेक करणार आहोत. ज्यांना फोटोवरती अभिषेक करायचा असेल त्यांनी काय करावं, फोटो तामणात घ्यायची गरज नाही. फोटो आहे तसाच त्या ठिकाणी ठेवायचा. दुरून आपण फुलानं शुद्ध पाणी किंवा पंचामृत शिंपडायचं. फुलानंच आपण थोडं थोडं पाणी किंवा पंचामृत शिंपडून अशा पद्धतीनं अभिषेक करा फोटोवरती. तामणामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती घ्या. प्रथम स्वामी समर्थ महाराजांचं ध्यान करायचं. ओम श्री स्वामी समर्थाय नमः ध्यानम समर्पयामी. स्वामींच्या मूर्तीवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या. महाराजांना आपण पूजेमध्ये आमंत्रित करणार आहोत. ओम श्री स्वामी समर्थाय नमः आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. महाराजांना आपण आसन देत आहोत. ओम श्री स्वामी समर्थाय नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामी. एक पळी शुद्ध जल महाराजांच्या मूर्तीवरती पायावरती अर्पण करा. महाराजांचे आपण चरण धुणार आहोत. ओम श्री स्वामी समर्थाय नमः पादयोपाद्यम समर्पयामी. आता आपण महाराजांचे हात धुणार आहोत. एक पळी पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकायचं. हातावरती मूर्तीवरती पाणी वाहून द्या. ओम श्री स्वामी समर्थाय नमः अर्घ्यम समर्पयामी. यानंतर महाराजांना स्नान घालायचं. एक पळी शुद्ध जल पुन्हा मूर्तीवरती वाहा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः स्नानम समर्पयामी. यानंतर पंचामृत स्नान. दूध, दही, मध, साखर आणि शुद्ध तूप एकत्र करून पंचामृत तयार करून घ्यायचं. एक पळी पंचामृत मूर्तीवरती वाहून द्या. ओम श्री स्वामी समर्थाय नमः पंचामृत स्नानम समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. यानंतर गंधोदक स्नान. पळीभर शुद्ध जल घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं भस्म किंवा पांढरं गंध टाकावं, मूर्तीवरती वाहून द्या. ओम श्री स्वामी समर्थाय नमः गंधोदक स्नानम समर्पयामी. पुन्हा शुद्ध जल व्हायचं. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आता पळीपळीनं मूर्तीवरती शुद्ध जल वाहत राहायचं. पुरुष सूक्त एक वेळा पठण करायचं. अशा पद्धतीनं मूर्तीवरती अभिषेक करायचा. फोटोवरती अभिषेक करताना फुलानं दोरूनच थोडं थोडं पाणी शिंपडायचं आणि पुरुष सूक्त पठण करायचं.
फोटो स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती देखील स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती किंवा देवघरात ज्या ठिकाणी आपण मूर्ती स्थापन करणार असाल त्या ठिकाणी थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा. महाराजांची मूर्ती स्थापन करावी. कापसाची 2 वस्त्र महाराजांना अर्पण करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. त्यानंतर महाराजांना गंध लावावं, अक्षता व्हाव्यात, फुलं अर्पण करावी. ओम श्री स्वामी समर्थाय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. महाराजांना भस्मप्रिय आहे म्हणून भस्म लावावं. यानंतर धूप दीप नैवेद्य महाराजांना अगरबत्तीनं शुद्ध तुपाच्या दिव्यानं ओवाळायचं. ओम श्री स्वामी समर्थाय नमः धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी. यानंतर नैवेद्य दूध साखरेचा किंवा महाराजांचा आवडता कुठलाही गोड पदार्थ असेल त्याचा नैवेद्य दाखवावा. पाण्याचं चौकोनी मंडल महाराजांसमोर तयार करायचं. त्यावरती नैवेद्य ठेवा. 3 वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं. ओम श्री स्वामी समर्थाय नमः नैवेद्यम समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवल्यानंतर महाराजांची आरती करावी. गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, स्वामी महाराजांची आरती आणि गुरुदेव दत्तांची आरती अशा पद्धतीनं आरती करा. मंत्रपुष्पांजली म्हणावी. प्रसादाचा वाटप करायचा. स्वामी महाराजांचा प्रकट दिन अशा पद्धतीनं आपण साजरा करा. अशा पद्धतीनं महाराजांची मंत्रोक्त पूजा करा. या सप्ताहामध्ये आपण स्वामी चरित्राचं पारायण करणार आहोत. त्यासोबतच आपण काही महत्त्वाच्या सेवा कराव्यात. काही मंत्र स्तोत्र अवश्य पठण करावीत. आणि या सप्ताहाप्रमाणेच स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी मी आपल्याला सांगेल या सेवा आपण अवश्य करा. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा 1 पाठ अवश्य करा. नाही 1 पाठ शक्य झाला कमीत कमी 3 अध्यायाचं वाचन करा. सोबत आपण सप्ताहामध्ये तसंच प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी तारक मंत्राचं पठण करा. स्वामी अष्टोत्तर शतनामावली स्वामी समर्थ महाराजांची 108 नावं या नावांचं पठण करा. नामावलीचं पठण करा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं जास्तीत जास्त पठण करावं. 11 माळी पठण आपण करू शकता. स्वामी गायत्री मंत्राचं पठण करा. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचं पठण आपण करू शकता. नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 40व्या अध्यायाचं पठण आपण करू शकता. या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण देखील आपण करू शकता. नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण देखील आपण करू शकता. तर अशा पद्धतीनं यावर्षी आपले गुरु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी आपण या सेवा अवश्य करा. या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करावं, पाठ करावेत. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या शंका असतील अवश्य विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.